I think your Ishan answer is correct. सबका हुआ है क्या? हेलो एवरीवन, वरुण, यश. मैम 1 मिनट टाइप करो. Okay, can I explain you this answer? Hello everyone. Yeah, perfectly. Yeah, correct. Let me check for. लेकिन अगर वो डाई होगा ना फिर कनिका, वो मिथाइल डाई क्यों नहीं होगा? So let me, can I answer to you this question? Hello everyone, Varun, Tanvi, Omkar, me explain करूं? Yash. So let me explain you this answer. So यह आंसर जो आम्ही एक्सप्लेन करते तेव्हा in this, look at this. See, as I said, my longest carbon chain मी बोट न उचलता, so इथून मला ना एकदा हे हे करायला पाहिजे कारण हे सिमेट्रिकल आहे. सो हे मग हे मग हे मग हे मग हे. So it is 1 2 3 4 5 6 7 8. So it is octane. Okay. आता यामध्ये my first is done. My first rule of IUPAC is select the longest carbon chain, which is done. Let's come to the second rule. You have to give the numbering to the carbon chain. And when you give the numbering to the carbon chain, see to it that जे काही substituent आहेत, let it be alkyl substituent or functional group, should get the least number of carbon atom. So इथून मी जर असं केलं, मी जर right to left खालून वरती दिलं, तर fourth ला पहिलं substituent येतं, because it's 1 2 3 4. आणि जर मी इथून केलं तर third ला first substituent येतं. So for me, this is the way I'll give the numbering. So it's 1 2 3 4 5 6 7 and 8. In this is my outside the carbon chain, this is outside the carbon chain, and this is outside the carbon chain. Always लक्षात ठेवा, जेव्हा इथाइल आणि मिथाइल हे दोन्ही सबस्टिट्युएंट असतात, मग जरी मिथाइलचा नंबर 4 असला किंवा सॉरी जरी इथाइलचा नंबर जरी इथाइलचा नंबर मोठा असला आणि मिथाइल 2 असला तरी ऑलवेज बाय डिफॉल्ट अल्फाबेटिकली ई कम्स बिफोर एम. सो यू हॅव टू पेन डाऊन इथाइल फर्स्ट. सो आता इथे मला काय करायला लागेल? सो इथे मला लिहिताना इट शुड बी, माय नेम शुड बी 3 इथाइल 4. आता 4 ला 4,5 dimethyl. Absolutely correct. 4,5 di, because the di explains 2 methyl group, octane. Got it? Samajhta hai? Is it clear with you all? Hello everyone. Yes ma'am. Neat clear होते ही concept? Everyone, कुणाला कोई doubt आहे? ओमकार, तन्वी, यश, नक्की? मी जाऊ पुढे? नाही मॅम. ओके. सो मी ना तुम्हाला अजून देऊ प्रॅक्टिसला? हो चालेल. आधी सगळं एक्सप्लेन करू. व्हॉट यू वॉन्ट मी टू डू? टेल मी. कसं तुम्हाला कम्फर्टेबल आहात? यू टेल मी युअर कम्फर्ट लेवल. की आधी सगळं एक्सप्लेन करा. आधी आपण एक्सप्लेन करू. या डन मी आधी एक्सप्लेन करते. सो या आता मी एकदा परत स्क्रीन शेअर ठेवते. सो मला थोडक्यामध्ये लॉजिक कळलं की मी जेव्हा IUPAC नेम देते तेव्हा काय लॉजिकनी नेम देते. आता यामध्ये ॲज वी सेड वी डोंट हॅव जस्ट अल्केन. यामध्ये मला अनसॅच्युरेशन पण येऊ शकतं, मला अल्कीन किंवा अल्काईन पण येऊ शकतं. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा असं स्ट्रक्चर असतं ज्या स्ट्रक्चरमध्ये फॉर एक्झाम्पल दिस इज अ स्ट्रक्चर. Okay, so in this structure, if for example, I'm giving you an example.
सो या स्ट्रक्चर मध्ये मला longest carbon chain तर दिसले, it's made up of 5 carbon atom. You have to take in consideration of that, you can say. जर थोडक्यामध्ये असं असतं तर ऑलवेज मला याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे कारण तो अनसॅच्युरेशन आहे. तर या केसमध्ये मला नंबरिंग देताना ऑलवेज लेफ्ट टू राईट द्यायला पाहिजे कारण प्रायोरिटी वाईज द टॉप नंबरिंग म्हणजे मी सगळ्यात लोएस्ट नंबर देणार आधी फंक्शनल ग्रुपला. आधी मी फंक्शनल ग्रुपला लोएस्ट नंबर देणार. सेकंड प्रायोरिटी is to unsaturation, double bond or triple bond, and the least priority to any alkyl derivative. Alkyl derivative till 12th standard we only have methyl or ethyl derivative. So या केस मध्ये याचं नाव काय येणार तर इट इज 4 methyl किती आहे pent 1 in. Pent because 5 carbon atom, 1 because the unsaturation double bond is present to the first carbon atom, and in which is the ENE because it's a double bond. So the triple bond असतं तर मी YNE केलं असतं. Are you all understanding what I'm saying? कळतंय का मी काय म्हणते ते? समजतंय का? नक्की नक्की. आता आपण असं कन्सिडर करूया की फॉर एक्झाम्पल लेट्स सी या मला अजून चेंज ओव्हर करायचा झाला तर मी अजून असा जर चेंज केला फॉर एक्झाम्पल मी आता हा असा चेंज केला मी इथे C2H5 दिला तर माझं नाव कसं बदलेल C2H5 लिहिला माझं नाव कसं बदलेल मॅम 4 मिथाइल हेक्स 1 इन. परफेक्ट. सो माझी लॉंगेस्ट कार्बन चेन मी आता अशी खेचली आणि ऍज आय सेड इथे मला आता इथे परत कसं आहे मी राईट टू लेफ्ट नंबरिंग केलं तर 3 ला येते पण मी काय सांगितलंय मला इथे नंबरिंग जरी CH3 इथे राईट टू लेफ्ट करताना तिसऱ्या नंबरला आला तरी ऑलवेज द प्रायोरिटी लिस्ट मध्ये हा जर 1 नंबरलाच मला घ्यायला पाहिजे. सो इट इज 4 मिथाइल हेक्स 1 इन. I feel you are all understanding what I'm saying. सगळ्यांना कळतंय एव्हरी वन ऑफ यू कळतंय का हॅलो एव्हरीवन येस मॅम. सो आता ना लेट मी माझ्याकडे ना 2-3 क्वेश्चन्स आहेत सो मला क्विकली आहे ना सो मी ठरवून देण्यापेक्षा ना एक जस्ट अ मिनिट माझ्याकडे एखादा जर मला नॉमनक्लेचरचा पटकन मिळाला ना तर इट विल बी इझी फॉर मी टू जस्ट अ मिनिट draw this structure quickly. Can you see this? Hello everyone. 6 का 5? दोन्ही. ओके मॅम. दोन्ही ड्रॉ करा. दिसतोय का? हॅलो यश. दिसतंय मॅम. मॅम दिसतंय ना? प्लीज लवकर ड्रॉ करा लवकर. आय थिंक फर्स्ट वन 5th आय थिंक मी माझ्या 11च्या मुलांना सांगण्यासारखं पण नाहीये. सो डू यू थिंक मी 5th करू ड्रॉ का नको करता? इट्स इझी ना? व्हॉट डू यू थिंक? इझी आहे मॅम. इझी आहे नको. मॅम इझी आहे. हो इझी आहे नको उगाच कशाला आपला टाइम वेस्ट करायचा आहे. इट्स व्हेरी इझी. लेट्स 6 करूया 6 करा. या थोडासा फॉन्ट एवढा का मोठा होतो ह्याचा जस्ट अ मिनिट तो फॉन्ट ठीक आहे. या दिस इज द बेटर. या दिस इज बेटर. या क्विकली सॉल्व दिस. तुम्ही फक्त ना माझा आता व्हाईट बोर्ड दाखवताना माझा मोबाईल फक्त मी घेऊन येते म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करायला बरं पडेल.
मॅम येस. तुम्हाला दर झाल्यासारखी पाठवू का सगळे साई पाठवू? नाही, तुमचे झाले की मला फक्त मी बोर्डवर डिस्कस करते. ओके. कळलं का? आन्सर्स यू कॅन सेंड मी ऑन व्हॉट्सअप, पण मी प्रत्येक हे बोर्डवर डिस्कस करणार आहे, कारण लॉजिक मला एक्सप्लेन करायचं. ओके.
Yes, Kanika, correct first answer. Perfect. Very good. Okay, okay, done. Hello everyone, झालंय का सगळ्यांचं? हॅलो. मॅम मी माझं तुम्हाला पाठवलेलं चुकलेलं तर ते मी परत लिहिलंय तर ते पाठवू का आता? हो पाठव ना. मी बाळा आता ना मी स्क्रीन शेअर बंद करून मी आता व्हाईट बोर्ड करणार आहे आणि मी प्रत्येक आन्सर एक्सप्लेन करणार आहे. मॅम एकच मिनिट मी टाईप करतोय. So yeah, I have the now मी share stop करते and now I'll explain you this part on the whiteboard. So I think my first question तर मी आता डिस्कस केला होता. No Meher Prasad, you are wrong dear. See quickly, so please late करू नका. आणि हा पार्ट मी कॅटेगरिकली आज मुद्दामून घेतलेला आहे कारण हा पार्ट पुढे 12th ला पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो कोणीही या पार्ट कडे नीट लक्ष द्या बिकॉज एंटायर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज बेस्ड ऑन इट. सो क्विकली लेट मी एक्सप्लेन यू. मी जस्ट आताच ज्यांनी लेट जॉईन केलेलं आहे मी जस्ट आताच शिकवलेलं होतं. दिस इज माय लॉंगेस्ट. सो स्प्लिट दिस into like this. This is CH2, CH3. Ethyl group I am splitting like this. So my longest chain will be like this, which is of 6 carbon atom. And to the third, 1, 2, 3, 4, like this way or this way, it will be methyl group. So it is 3,4 dimethyl hexane. समजतंय का? Hello everyone, is it clear? Meher Prasad, did you get it? येस मॅम मी पाठवलंय. Yes. आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये मी कसं सॉल्व करणार आहे. या क्वेश्चन मध्ये याचा अर्थ असा आहे की त्या कार्बनला हे 3 CH3 ग्रुप अटॅच आहेत आणि इथे C2H5 आहे. तो जर मी ब्रेकडाऊन केला तर मला असं दिसतं. See, it indicates that these 3 CH3 groups are attached to this carbon atom, and in this case the longest carbon chain is this is the longest carbon chain because त्याच्या पलीकडे होतच नाही. So it's a butane 1, 2, 3, 4 and it is 2,2 dimethyl butane. 2,2 dimethyl butane. समजतंय? कळतंय? So next मॅम question. त्या 3 चा हे काय असतो म्हणजे 3 मला वाटलं हे 3 टाइम आपण मॅथ्स मध्ये बाळा कसा x 3 टाइम्स करतो. ओके हा. सो याचा अर्थ असा आहे इट इज ऍज सिम्पल एज दॅट कॉमा या ब्रॅकेटचा बाळा अर्थ असा आहे की CH3 ग्रुप आहेत ना या कार्बनला असे अटॅच आहेत. नाहीतर त्यांनी काय केलं असतं ईशान, त्यांनी कसं लिहिलं असतं जर या कार्बनला अटॅच नसते ना त्यांनी कसं लिहिलं असतं, असं लिहिलं असतं ना, असं लिहिले असते ना ग्रुप बरोबर. या कार्बनला मी असे लिहिले असते पण याचा अर्थ ते असे नाहीये, ते असेच CH3. मॅम मला वाटलं ते YNE चा ग्रुप आहे तो. नो डिअर, सी YNE CnH2n -2 ना आणि YNE साठी कमीत कमी 2 कार्बन लागतात बाळा. अनसॅच्युरेशनला कमीत कमी 2 कार्बन लागतात. कळलं? सो इज इट क्लिअर विथ यू? सो प्लीज हे नीट समजून घ्या कारण या कमिंग टू द थर्ड क्वेश्चन. सो थर्ड क्वेश्चन मध्ये CH3 CH CH2 CH3 CH2 C CH3 CH3 CH3. सो या केस मध्ये आता मला माझा रूल सांगतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. सो इथे एक आहे, सो मला या दोघांना पकडायलाच पाहिजे. सो हे 2 पकडले, हे असं करून नेले तर
So 1, 2, 3, 4, 5, 6. So my longest carbon chain is it all are saturated. So it's a hexane. आता मला second rule प्रमाणे after selecting the longest carbon chain, I have to give the numbering to that carbon chain. मी जर असं केलं तर fifth ला येतं. But as I said, it should have the least carbon atom number. So it should be 2,2 dimethyl. Sorry. I'm so sorry. या खाल्लं वर केसमध्ये नाही जाणार का? हा आता या कार्बन चेन मध्ये हे 3 आहेत ना, these are outside the carbon chain. बाळा वरून कळतंय तुला मी काय म्हणते ते? हो Are you मॅम. understanding? So या 6च्या कार्बन चेन मध्ये हा ग्रुप आणि हा ग्रुप, इट इज नॉट पार्ट ऑफ अ कार्बन चेन, सिलेक्ट लॉंगेस्ट कार्बन चेन. सो इथे मी असं नंबरिंग केलं, कारण मी वरतून नंबरिंग खालून केलं असतं तर तिसऱ्या कार्बन ॲटमला असतं, पण राईट टू लेफ्ट केल्यामुळे सेकंड कार्बन ॲटमला आलं. सो इट शुड बी 2, सगळे मिथाइल ग्रुपच आहेत ना. सो 2,2,4 ट्राय मिथाइल हेक्सेन. समजतंय का? कळतंय का? मॅम इथे असं नाही करायचं, जर का खालनं केलं तर 3 मिथाइल 5 डायल नाही मिथाइल. बाळा, माझा रूल काय सांगतो ईशान, मी जर असं नंबरिंग केलं बाळा तर मला 3 ला आणि 5 ला येत आहेत ना, हो आणि असं केलं तर 2 ला आणि 4 ला येत आहेत ना. हो, पण मग तरी पण असं जर का राईटून केलं नाही का, तर नाही अरे बाळा, तो रूल 2 आहे. डाय मिथाइल 4 मिथाइल येत नाही का? नाही सेम ग्रुप असतील तर तुला लोएस्ट नंबर तर द्यायलाच पाहिजे, आणि 3ही ग्रुप बाळा सारखे आहेत ना, सारखे हो. ग्रुप आहेत ना. सो हो 2,2,4. सो दिस नंबर इंडिकेट्स कुठल्या नंबरच्या कार्बन ॲटमला तो मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे, आणि ट्राय इंडिकेट्स 3 प्रेझेंट आहेत. समजतंय? कळतंय? एव्हरीवन, हो तन्वी, मॅम. ओमकार, यश, मेहर प्रसाद, कनिका, कळलं मॅम. नीट कळतंय? सी प्लीज या हा जो पार्ट आहे ना, मला माझ्या मुलांना झोपेतनं विचारलं तरी ह्याचा स्टडी करून जायची गरज नाहीये. विदाउट स्टडिंग ऑल्सो वी शुड बी एक्स्ट्रीमली गुड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कारण हेच सगळं पुढे कॅरी फॉरवर्ड आहे. सो हा आपला बेस आहे, तो परफेक्ट असलाच पाहिजे IUPAC नॉमनक्लेचरचा. सो हे जर झालं असेल तर कॅन आय क्लिअर दिस बोर्ड? काही पेन डाऊन करायचंय? कॅन आय क्लिअर दिस बोर्ड? येस मॅम. ऑलरेडी माझं हँडरायटिंग खूप मोठं आहे, तर मी 2च्या वरती बसूच शकत नाही त्याच्यामध्ये. सो मी क्लिअर करते बोर्ड. नाउ आय एम मुव्हिंग टू द फोर्थ क्वेश्चन. सो CH3, CH, CH3, CH2, C, CCH3, CH3, CH3. या केसमध्ये विषय परत खूप सोपा आहे. सो ही डायरेक्टली चेन माझी 5 कार्बन ॲटमची मी कुठूनही खेचली, अशी खेचली काय, अशी स्ट्रेट लाईन खेचली काय, अशी खेचली काय, तर 5च्या वरती जातच नाहीये. सो मी स्ट्रेट लाईन मध्ये खेचते. इट्स ऑलवेज बेटर. स्ट्रेट लाईन मध्ये खेचल्यावर परत सेम थिंग आहे. इट इज अ सॅच्युरेटेड विच इज पेंटेन. सो परत नंबरिंग देताना 2,2,4 trimethyl pentane. No need to give the explanation this case. Okay. CH3, CH, CH3, C, C2H5. मला जेव्हा C2H5 ग्रुप दिसतो, जेव्हा मी जास्त अलर्ट होते, कारण मला C2H5 ग्रुप धोक्याचा आहे. सो ऑलवेज काय करायचं, जेव्हा आपल्याला हा ग्रुप दिसतो ना, त्याला इमिजिएटली आपण स्प्लिट करायचं. कारण मला ते सोपं पडतं माझी लॉंगेस्ट चेन खेचायला. सो आपण हे सिम्प्लिफाय करून द्यायचं. दे विल नॉट गिव्ह यू इन द सिम्प्लिफाईड वे. आता यामध्ये मी अशी 4ची आहे. सो मी जर अशी खेचली तर ही 5ची येते. सो मी अशी खेचली काय, अशी खेचली की 5ची येते. सो या 5 मध्ये मला आता नंबरिंग करायचंय. सो इथून जर मी वरतून खाली नंबरिंग केलं ना, तर तिसऱ्या कार्बन ॲटमला नंबरिंग येतं, आणि इथून नंबरिंग केलं तर दुसऱ्या कार्बन ॲटमला येतं. माझा विषय असा आहे की मला लोएस्ट नंबर द्यायला पाहिजे. सो माझं नंबरिंग मी असं केलं. जरी 3 ला 2 CH3 ग्रुप असले आणि 2 ला 1 ग्रुप असला, तरी माझं नंबरिंग मी 2 पासूनच देईन, कारण मला किती आहे त्याच्याशी देणं घेणं नाहीये, लोएस्ट नंबरला देणं घेणं आहे. सो माय आन्सर टू दिस क्वेश्चन इज 2,
3,3 ट्रायमिथाइल पेंटेन. अग्री? पटतंय का? हो मॅम. पटतंय का? समजतंय? सो फक्त नजर बसवायची आहे. IUPAC ला फक्त नजर हवी आहे, परफेक्टली दिसलंच पाहिजे. सेकंड CH3, C, CH3, CH3, CH. आता बॉन्ड बघा, इट इज CH2, CH3, CH, CH3, CH3. या केसमध्ये फ्रँकली स्पीकिंग मला काय करायचं आहे, आता मला व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मी कुठलीही चेन ही मला 5 ची दिसते. इथे मला ती चेन, इथे कट होते ना चेन, सो इथे जर मी खेचली ना तर इथली माझी चेन मला 5 च्या वरती चेन दिसतच नाही. म्हणजे माझी 1 2 3 4 ही 5 ची आहे, 1 2 3 4 5 ची आहे, 1 2 3 4 5 ची आहे. सो माझी चेन 1 2 3 4 5 ची आहे. सो मी कशीही केली तरी मला 5 चीच दिसते. आता 5 ची चेन दिसताना मला ना असं करायचंय की मला ते अटॅच झाले पाहिजे. सो या केसमध्ये हे सगळे माझे ग्रुप आउटसाइड द चेन आहे. तुम्ही बघा, मला आता तुम्हाला मी अजून एक सांगते, प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येऊ शकतो. मी अजून एक सांगते की मी कुठली 5 ची चेन घ्यायची, कारण एवढ्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स मध्ये सगळीच 5 ची चेन आहे. सो मला कुठली चेन मी 5 ची म्हणून घ्यायची. आता त्यांनी मला कंडिशन अशी दिलेली आहे ना, या केसमध्ये मला अशी 5 ची चेन घेऊन चालणार नाहीये, कारण हा असा अख्खा वेगळा ग्रुप येतो. असं नाही करायला मिळणार आहे. मला माझ्या 5 च्या चेन मध्ये अशी चेन खेचायची आहे ना की मला सबस्टिट्युएंट फक्त इथाइल किंवा मिथाइल दिसले पाहिजे. ऑलवेज मला अशी चेन खेचायची आहे की जर मला 12वी पर्यंत माझे जे सबस्टिट्युएंट आहेत, म्हणजे सबस्टिट्युएंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह आउटसाइड द चेन, जर मिथाइल नसतील किंवा इथाइल नसतील तर माझं काहीतरी चुकतंय, कारण ही चेन 5 चीच आहे पण यामध्ये हा वेगळाच सबस्टिट्युएंट दिसतोय. सो हा सबस्टिट्युएंट नॉट एट ऑल पॉसिबल. सो ही 5 ची चेन बरोबर नाहीये. 5 ची चेन अशीच असली पाहिजे. झेपतंय का मी काय बोलते ते? एव्हरीवन मॅम एकदा परत सांगाल का? हे बघ बाळा, हे बघ, या केसमध्ये वरून मी काय एक्सप्लेन करते आहे, या केसमध्ये वरून मी माझी, आपण आपली चेन कशी खेचली वरून, इथे आपण अशी चेन खेचली, आपण इथे अशी अशी खेचली. बघ माझा ॲरो दिसतोय? हो मॅम. अशी चेन खेचली आपण वरून. ही हो. कितीची आली? 5 कार्बन ॲटमची आली बाळा, बरोबर आहे. आता या केसमध्ये वरून माझी चेन, मी हेच स्ट्रक्चर आहे ना, या चेन मध्ये मी, तुम्ही म्हणाल 5 चीच चेन खेचायचे ना, तर मी अशी पण 5 चीच खेचू शकते ना. पटतंय का? हो. पण मग मी अशी 5 ची न खेचता यू आर सेइंग दिस इज करेक्ट अँड दिस इज रॉंग. असं का? तर ही 5 ची चेन मी का नाही खेचली, कारण ही जेव्हा मी 5 ची चेन खेचते तेव्हा हा ग्रुप आणि हा अख्खा ग्रुप आउटसाइड द चेन येतो. पटतंय का इथपर्यंत? हो मॅम. पटतंय? हो. आता या केसमध्ये मला काय सांगितलंय, हा ग्रुप तर मला अग्रीएबल, लाईक हा मी अग्री करते, हा पण अग्री करते, हे पॉसिबल आहे. पण हा जो ग्रुप आहे ना, हा थोडा वियर्ड आहे. मला कधीही माझ्या आन्सर मध्ये डेरिव्हेटिव्ह आउटसाइड द कार्बन चेन एकतर इथाइल दिसले पाहिजेत किंवा मिथाइल दिसले पाहिजेत. मला जे स्ट्रक्चर्स आहेत या 2 वर्षामध्ये, त्यामध्ये आउटसाइड द कार्बन चेन एकतर फक्त ते इथाइल असतील किंवा मिथाइल असतील, म्हणून मी याला नाही, कारण ह्याला नाव कसं देणार? एक तर हा सरळ असाही नाहीये, हा सरळ असाही नाहीये ग्रुप. मॅम मग सरळ सुद्धा नाही घेता येणार का? सरळ बाळा तू घेतलीस, सरळ घेऊ शकतोस तू. हो, तू सरळही घेऊ शकतोस. एक मिनिट, माझी बॅटरी जरा डाऊन होते. या व्हॉट यू से इज करेक्ट. एक मिनिट, मी जरा चार्जिंगला लावते माझं. जस्ट अ मिनिट, माझं डिस्चार्ज व्हायच्या आधी मी जरा चार्जिंग करते. सो वरून तू असं म्हणतोयस ना, मला कळलं तू काय म्हणतोयस ते. तर तुझं म्हणणं आहे की Straight line आपण, नाही. हा कळलं, मला कळलं, आपण तसं पण ट्राय आउट करूया. सो तू म्हणतोस तसं पण आपण ट्राय आउट करूया. तू म्हणतोस आपण स्ट्रेट लाईन चेन घ्यायची, तर स्ट्रेट लाईन चेन बघूया. पॉसिबिलिटी असेल तर ती घेऊ शकतो इफ इट इज स्ट्रेट लाईन. सो लेट्स सी.
अशी पण शक्य आहे, अशी पण शक्य आहेच की. या इट इज पॉसिबल. आणि इथून मी केलं की मी असं करू शकते नंबरिंग, बरोबर आहे. सो वरुण जे म्हणतो ते पण आहे. सो हा ग्रुप, हा ग्रुप, हा ग्रुप आणि हा ग्रुप, दिस इज आउटसाइड द कार्बन चेन. मी उगाच जास्त कॉम्प्लिकेट करायला गेले. या दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट वरुण, परफेक्टली करेक्ट डिअर, परफेक्ट. सो यामध्ये सेकंडला एक मिथाइल 4 आहे आणि हा ग्रुप आहे. सो बाय रूल मला 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि 3 नंबरला इथाइल ग्रुप आहे. आयुपीएससी काय म्हणते की इथाइलचा ई comes before methyl का M. So while writing the name, I'll write down 3 ethyl, 2,2,4 trimethyl pentane. समजतंय का? हो मॅम. कळतंय का? हो. आता हेच स्ट्रक्चरचं नाव मी माझी चेन दिली असते तरी हेच असतं स्ट्रक्चरचं नाव. पटतंय का? हो मॅम. मी जी चेन खेचली आहे ना त्याचं पण 2,3 इथाइल 2,2,4 मिथाइल पेंटेन आलं असतं, ट्रामिथाइल पेंटेन. पण तू जे म्हणतोयस वरून, व्हेरी गुड, दॅट इज व्हेरी गुड. इट्स स्ट्रेट लाईन चेन इज एनी टाइम बेटर. सो एक्सलंट डिअर, व्हेरी गुड, कीप इट अप. सो आर यू ऑल अंडरस्टँडिंग द लॉजिक बिहाइंड आयुपीएससी नॉमनक्लेचर? मॅम, येस बाळा. जे खालचं जे इथाइल आहे हा हा. त्याच्या जागी जर प्रोपाईल असतं तर? ओके, आता मला यशनी एक क्वेश्चन विचारलाय, सो ती मी चेन आता मॉडिफाईड करते. सो आपण इथे प्रोपाईल ग्रुप घेऊ. ओके, डन. सो यश म्हणतो आहे की त्या ठिकाणी, इथे तू बाळा म्हणतोयस ना 4 नंबरला हो म्हणतोय हो हो. 4 नंबरला. सो इथे CH3 होतं, इथे CH होतं आणि मला प्रोपाईल असेल तर इट विल बी 3 नंबरला होतं. हा 3 नंबरला होतं का? सो 3 नंबरला. सो मी जर 3 नंबरला केलं, जर मी 3 नंबरला प्रोपाईल म्हणजे यश C3H7, अग्री? हा. आता तो C3H7 आहे, त्याला मी स्प्लिट करते आणि मी त्याला असं लिहिते. मी काय सांगितलं, मी आधी स्प्लिट करून घेते. मला लॉंगेस्ट सिलेक्ट चेन C3H7 दिसतंय? हो मॅम. आता तू मला सांग बाळा, माझी लॉंगेस्ट कार्बन चेन काय येईल? स्ट्रेट लाईन तर 100% येऊ शकत नाही. 6 आहेत ते म्हणून. येस, 6ची येते. अगदी बरोबर आहे यश. ही व्हेरी गुड यश, ही 6ची येते. आता 6ची घ्यायला बाळा मी कशी घेऊ शकते? सी, एक तर मी
Okay, hello, yeah. Can you hear me? Hello everyone. हो मॅम. ओके, अरे मी चार्जिंग बटन हे ऑन केलं. बरं, आपलं स्ट्रक्चर गेलं का रे आता? हो. ऐक गं. तुला कळलं ना मला काय म्हणायचंय यश? हे बघ, असं काहीतरी स्ट्रक्चर होतं यश. हा, हे असं स्ट्रक्चर होतं. हा. हा, असं काहीतरी स्ट्रक्चर होतं यश मायामध्ये. नाही, अजून एक सी होता पुढे. हा हा असं. असं होतं, कारण आता ही 6ची आली ना. आता मी फक्त त्याला हायड्रोजन लावते. बरोबर, असं काहीतरी स्ट्रक्चर होतं यश. आणि तू म्हणाला होतास की हा C3H7 प्रोपाईल ग्रुप आपण लावला तर. बरोबर आहे? अग्री? सो या केस मध्ये आता माझी लॉंगेस्ट कार्बन चेन ही अशी खेचेन मी. सो इट शुड बी, पण हे स्ट्रक्चर पण तुला मी सांगू का काय या स्ट्रक्चर मध्ये हे परत ग्रुप आहे ना, हा ग्रुप इट्स नॉट देअर इन अवर सिलेबस. सो तोच डाऊट होता मला. या, बट दिस ग्रुप बिकॉज इट्स अ सेकंडरी, इट्स अन आयसो ग्रुप. ते पण मला तुम्हाला आता शिकवायचंय. व्हॉट इज आयसो, व्हॉट इज एन. सी आयसो, दिस इज एन स्ट्रक्चर, दिस इज एन, दिस इज माय एन, दिस इज माय एन ब्युटेन, दिस इज एन ब्युटेन. आता हेच स्ट्रक्चर मी जर कॉमन नेम मध्ये मी जर असं लिहिलं तर ह्याला म्हणतात आयसोब्युटेन. पटतंय का? सो आयसोब्युटेन इट्स अ कॉमन नेम बिकॉज यामध्ये द टोटल नंबर ऑफ कार्बन आर 4, बट दिस इज अ ब्रांच चेन, सो दिस इज अ कॉमन नेम. Am I creating any confusion? So थोडक्यामध्ये बॉटम लाईन ऑफ द डिस्कशन, यश, हे स्ट्रक्चर आपल्याला नॉमेनक्लेचरला येऊच शकत नाहीये, कारण ऍज आय सेड एकतर आउटसाइड द कार्बन चेन आयदर इट विल बी अ मिथाइल ग्रुप और इथाइल ग्रुप. अग्री? हो. समजतंय? Is this concept is clear with everyone? हो मॅम. Is this concept is clear? तुम्ही काही confusion create करते? So frankly speaking, all this are the permutations and combinations by which we can study IUPAC nomenclature. So तुम्हाला एक आयडिया आली की आपल्या IUPAC nomenclature मध्ये काय काय येऊ शकतं. सो हे केल्यावरती ना आता आपण लेट्स गो विथ द टेक्स्टबुक फॉर्मॅट. आता टेक्स्टबुकच्या आधी एक मिनिट, परत टेक्स्टबुक खूप बोर आहे, मला नाही आवडत आहे HSC बोर्डचं एवढं लिहिलेलं. सो सिम्पल करायला मला लॉंगेस्ट कार्बन चेन कळली, नंबरिंग कळलं. आता दुसरी गोष्ट आहे, जर फंक्शनल ग्रुप असेल, मी तुम्हाला काय शिकवलेलं फक्त एक लक्षात घ्या, आपल्याला ना यावर्षी अशी पण स्ट्रक्चर्स आहेत की ज्यामध्ये या स्ट्रक्चरला मी नाव काय देईन, सॉरी असं नसेल स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला मी नाव काय देईन, व्हॉट शुड बी द नेम ऑफ दिस. या केसमध्ये इट्स 1 2 3 4 5. सो पेंट 1,4 डाय इन. पटतंय का? हॅलो एव्हरीवन, हो मॅम. कळतंय? पेंट का? बिकॉज द टोटल नंबर ऑफ द कार्बन atoms are 5. 1,4 because if I give the numbering from left to right, then it comes to the second number carbon atom, but over from right to left it starts from the 1 number carbon atom. So 1 and to the third number carbon atom, so it should be 1,3 di stands for 2 unsaturation ENE group, alkene group are present. सो हे पण यावर्षी आपल्याला सिलेबस मध्ये आहेत एक्स्ट्रा फ्रॉम युअर 10th स्टँडर्ड. सो आय सपोज इथपर्यंतचं नॉलेज सगळ्यांना आहे. सो वेन आय एम टॉकिंग अबाउट द फंक्शनल ग्रुप, सो फंक्शनल ग्रुपमध्ये डू यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन यू ऑल द फंक्शनल ग्रुप. सो पहिला आर, सो फंक्शनल ग्रुपमध्ये व्हॉट एव्हर द फंक्शनल ग्रुप वी हॅव टिल अवर 12th स्टँडर्ड, ऑल आर अटॅच टू alkyl group. So alkaneचा frankly speaking, let's take the simple alkane which is methane. मी एक हायड्रोजन काढला तर ती एक वॅलन्सी ओपन आहे आणि ती वॅलन्सी माझ्या फंक्शनल ग्रुपनी सॅटिस्फाय होते.
So always whatever this is called my R, so R, if C is equal to 1, CH3, C is equal to 2, C2H5. So मी functional group लिहिताना, मी जेव्हा functional group लिहिताना, R stands for alkyl group. Alkyl group with the general formula, CnH2n plus 1. यानंतर माझ्या functional group साठी मला halogen असेल तर it can be X, Cl, Br, I. So Rx, for anything I'm using what? If it's CH3Cl, I'm using prefix chloromethane. Chloromethane. समजतंय? So I'm using prefix chloro, bromo, iodo. यामध्ये पण, as I said, यामध्ये जर असं स्ट्रक्चर असेल, if the structure is like this, जर याचं मला IUPAC सांगायचं झालं तर मी याचं IUPAC काय लिहीन? What is the name of this structure? So for this, the number of carbon atoms are 5. As I said, for I'm using the prefix. So यामध्ये next is मी longest carbon chain काढल्यावर मला आता लिहिताना एक तर मी लेफ्ट टू राईट नंबरिंग करू शकते किंवा राईट टू लेफ्ट नंबरिंग करू शकते. ऑलवेज आपल्याला असं नंबरिंग करायचं आहे की जेव्हा मला क्लोरो आणि ब्रोमो हे दोन ग्रुप्स दिसतात तेव्हा ब्रोमीनचा ब्री comes before chlorine ka C. So always while writing, you have to write down bromine ka group, and that's why I have given the lowest number to the bromo group. So it is 2 bromo, 4 chloro, pentane. Agree? समजतंय का? कळतंय का? Hello everyone. Yes, Hello. हो मॅम. या आता जर असं स्ट्रक्चर असेल, आता frankly speaking यामध्ये थोडं आपण अजून चेंज ओव्हर करूया. लेट्स सी ऑल परम्यूटेशंस एंड कॉम्बिनेशंस ऑफ द स्ट्रक्चर्स जो भी आ सकते हैं. तो उसमें अगर मैं ऐसे लिखती हूँ यहाँ पे, अरे यार मला इरेज करायला खूप, ओके ठीक आहे. सो आता ना मला स्ट्रक्चर असं आहे, माझं स्ट्रक्चर असं आहे आणि मला या स्ट्रक्चर मध्ये आय हॅव टू पेन डाउन. तो मैं क्या नाम लिखूंगी? So what the name should I give? मला सांगा याला मी काय नाव देईन? हे कळतंय का? बंपर जातंय? कळतंय ना? व्हेरी गुड. सो मी आता काय देईन? मी आधी फक्त क्लोरीन आणि ब्रोमीन घेतला होता, आता मी अनसॅच्युरेशन घेतलं. मी याला काय नाव देईन? सो ऑलवेज रिमेंबर, आता या केस मध्ये मी तुम्हाला आधी काय शिकवलेलं होतं की ब्रोमीन का बी कम्स बिफोर क्लोरीन का सी. सो मी अल्फाबेटिकली 1 2 3 4 राईट टू लेफ्ट नंबरिंग देते. पण या केस मध्ये इथे अनसॅच्युरेशन पण आहे ना, सो माझा फंक्शनल ग्रुप पण आहे, अनसॅच्युरेशन पण दिसते, तर मला नंबरिंग असं करायला लागेल. सो इन दॅट केस मला नंबरिंग असं करायला लागेल, बिकॉज गिव्हिंग द प्रायोरिटी टू फंक्शनल ग्रुप म्हणण्यापेक्षा त्या अनसॅच्युरेशनला. सो या केस मध्ये माझं स्ट्रक्चर, ऍज आय सेड, जर 2 ला क्लोरीन आहे, 4 ला ब्रोमीन आहे, तरी बाय डिफॉल्ट बी कम्स बिफोर सी, क्लोरीन. सो इथाइल ग्रुप पण मी मिथाइलच्या आधी लिहिते, कारण इथाइलचा ई कम्स बिफोर मिथाइल का एम. सो 4 ब्रोमो, 2 क्लोरो, पेंट, 1 इन. झेप्या समजतंय? हो मॅम. क्लियर होता है? आर यू ऑल अंडरस्टैंडिंग? यश, कनिका, तन्वी, ईशान. हो मॅम. तो आपला युट्यूबर कुठे गेला? मेहर प्रसाद आहे ना? हो मॅम. ओके. सो आहे, हे कळतंय सगळ्यांना? इज इट क्लियर विथ ऑल ऑफ यू? कनिका, यश, क्लियर होते ही गोष्ट? मला विदिन जे काही आहे, मला असं शुअर शॉट रूल काहीही नाहीये. मला ते स्ट्रक्चर बघायचंय आणि त्या स्ट्रक्चर वरून मला नेमिंग करायचंय. ऍज सिम्पल ऍज दॅट. अग्री? सो या पद्धतीने नेमिंग झालं पाहिजे. आता अजून एक आपण एक परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये घेऊ. आय सपोज तुम्ही हे जे स्क्रीनशॉट काढलेत ना,
तर तुम्ही क्लरिकल वर्क नंतर करत बघा. मी तुम्हाला मॅक्झिमम परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. सो याच पेजवर मी अजून एक स्ट्रक्चर घेते. सो इथे आता बघा, हे स्ट्रक्चर मी असं एक घेते. आता जरा असं पण स्ट्रक्चर घेऊया. जर क्लोरोब्रोमो घेतलंय तर मी ENE YNE चं पण एक स्ट्रक्चर घेते, थोडा कन्सेप्ट क्लिअर करायला. ओके फाईन. सो नाव दिस स्ट्रक्चर, या टेल मी द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. सी मला क्लिअर कट दिसतंय 5 कार्बन ऍटम आहेत, पण एकामध्ये डबल बॉन्ड आहे, एकामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. विषय असा आहे, मी सुरू कुठून करू? सुरू करायला परत मी सांगते, मला डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड मध्ये इंटरेस्ट नाहीये. मी जेव्हा लेफ्ट टू राईट नंबरिंग करते तेव्हा माझं अनसॅच्युरेशन 1 नंबर वरनं चालू होतं, आणि मी जेव्हा राईट टू लेफ्ट करते तेव्हा माझं अनसॅच्युरेशन 2 नंबर पासून होतं. सो माझं नंबरिंग मी 1 पासूनच करणार. मी माझं नंबरिंग 1 पासूनच करणार. आता 1 पासून नंबर करताना दिस इज ENE ग्रुप अँड दिस इज YNE ग्रुप. सो ऑलवेज रिमेंबर, जसं ब्रोमो आणि क्लोरो मध्ये B आणि C येतात, तसंच ENE आणि YNE मध्ये अल्फाबेटिकली ENE का E comes before YNE का Y. So my name will be इथे pent, comma 1 in, comma, comma ने dash 3 YNE. अग्री? पट्टाय? हॅलो, पट्टाय का? हे हो स्ट्रक्चर मॅम. मी काढलेलं. आता आपण अजून एक परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन मध्ये स्ट्रक्चर घेऊया. आता मला याचं नाव मी काय देऊ? याचं नाव काय देऊ? आता परत ऍज आय सेड, मला नंबरिंग मी बघणार. आधी मी YNE ENE कडे बघत नाहीये. मी लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केल्यावर मी नंबरिंग करणार, कारण इथे 1 ला, इथे परत 2 ला. आता या केसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ENE स्ट्रक्चर 5 पासून चालू होते आणि YNE स्ट्रक्चर 1 पासून चालू होते. मला 1 की 5 हा नंबर मध्ये इंटरेस्ट नाहीये. माझा रूल काय सांगतो? हेक्स 5, sorry, it's not 5, it's 4 na, it's 4, sorry, it's not 5, it starts from the 4 number na. So hex dash 4 in, कारण ENE मला आधी नंबर 4 असला तरी. लागणार ना हा, काय म्हणतो बाळा? मॅम 2 काय 1 घ्यायला लागणार ना, तू 1 घ्यायला लागणार. ते बस ट्रिपल झालं. बॉन्ड स्टार्टिंगला. हा, स्टार्टिंगला 1 घ्यायला. हा बोला. म्हणजे हेक्स 1, नाही बाळा, म्हणजे पण hex कसं आहे 1 माहितीये का? हे बघ, YNE चं 1 मी नंबर देताना ओमकार मी 1 2 3 4 लिहिले, पण माझा IUPAC चं नोम काय सांगतो की जर मला ENE स्ट्रक्चर आहे आणि YNE स्ट्रक्चर आहे, तर मी नंबर देताना 1 2 3 केलं, कारण तिथे 1 नंबर कार्बन ऍटमला होतं म्हणून मी दिलं. जरी ENE 4 पासून असलं आणि YNE 1 पासून असलं तरी अल्फाबेटिकली ENE चा E YNE च्या आधी येतो ना. हा मॅम, ठीक आहे. कळलं? सो हेक्स डॅश 4 ENE, कारण मी अल्फाबेटिकली E आधी लिहिला. मग नंबर मोठा असला मला फरक पडत नाहीये, मला अल्फाबेटिकली आधी लिहायला पाहिजे. जसं मी इथे केलं, 4 मी आधी लिहिला. बघ ओमकार, मी ब्रोमीन आणि क्लोरो असं लिहिलं की नंबर मोठा येऊ दे, त्याच्याशी देणं घेणं नाहीये. 4 ENE 1 YNE. आर यू ऑल अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? येस मॅम. सगळ्यांना कळतंय हे स्ट्रक्चर? एव्हरी वन ऑफ यू? हॅलो एव्हरीवन. हो मॅम, कळलं. हॅलो हो मॅम. कळतंय मॅम. कळतंय ना? सो आता या परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन साठी, आता फंक्शनल ग्रुप साठी मला लेट्स मूव्ह ऑन टू द फंक्शनल ग्रुप. सो मला बेसिक रूल्स कळल्यावर IUPAC चे, व्हेन आय एम टॉकिंग अबाउट फंक्शनल ग्रुप, ऍज आय सेड, मला माझ्या सिलेबस मध्ये जे काही फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहेत ते R ला अटॅच्ड आहेत. अँड फॉर मी R इज अल्काइल ग्रुप, where the formula is CnH2n plus 1, where one of the alkane का group is replaced by a functional group. आता यामध्ये मी Cl बघितलं, Cl चे सगळे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स केले. Cl म्हणजे मी X ग्रुप बघितला. इट कॅन बी Cl, इट कॅन बी Br, इट कॅन बी I. हॅलो ग्रुप, हॅलो ग्रुप. आता
हे केल्यावरती दुसरा ग्रुप आहे अल्कोहॉल ग्रुप विच इज OH ग्रुप वेअर रिप्लेस्ड E बाय OL. मिथेन आता असं स्ट्रक्चर असेल. आता हे स्ट्रक्चर असं असेल, असं स्ट्रक्चर असेल. हे स्ट्रक्चर माझं असं असेल. तर या स्ट्रक्चर मध्ये मी नाव कसं देईन? 4 कार्बन ऍटम आहेत. या 4 कार्बन ऍटम मध्ये परत मला नंबरिंग देताना मी लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट केलं तरी सेकंडला येतं आणि थर्डला येतं. सो इथे प्रिफिक्स इज नॉट युज्ड, suffix is used. Butane 2,3 diol. OL because it's an alcoholic group आणि di कारण 2 ग्रुप आहेत. 2,3 indicates to which carbon atom they are present. Jepya, is it clear? Hello Yes, everyone. कळतंय? मग आहे Okay. अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइड ग्रुप मध्ये इट इज RCHO और I can pen down RC हे पण लिहू शकते. सो CHO और C डबल बॉन्ड O. आता ह्याला म्हणतात कार्बोनिल कार्बन ऍटम. हा अल्डिहाइड मध्ये आहे, हा कीटोन मध्ये आहे, हा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण आहे. R आता इथे H मी हे असं पण लिहू शकते. जर इथे हा डबल बॉन्ड O H, इथे जर H असेल तर हा आणि हा असा करून एक कार्बन मिथेनचा E बाय AL, मिथेनॉल. अग्री? समजतंय? कळतंय? जर R च्या ठिकाणी मी CH3 लिहिलं तर हे असं पण लिहू शकते किंवा मी ते स्ट्रक्चर असं पण लिहू शकते. याचा अर्थ आहे 2 कार्बन ऍटम रिप्लेस्ड E बाय AL, इथेनॉल. आणि इथेनॉल मध्ये ऑलवेज रिमेंबर द अल्डिहाइड ग्रुप इज ऑलवेज प्रेझेंट ऍट द टर्मिनल कार्बन ऍटम. म्हणजे मी एक्स्ट्रीम राईट ला लिहू शकते किंवा एक्स्ट्रीम लेफ्ट ला लिहू शकते. सो अल्डिहाइड ग्रुप मध्ये मी एक नंबर कधीही लिहित नाही कारण अल्डिहाइड ग्रुप नेहमीच टर्मिनल कार्बन ऍटमला असतो. टर्मिनल म्हणजे एकतर एक्स्ट्रीम उजवीकडे असेल किंवा एक्स्ट्रीम डावीकडे असेल. एक्स्ट्रीम लेफ्ट और एक्स्ट्रीम राईट. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आर यू? सो असं जर स्ट्रक्चर आलं, हे जर स्ट्रक्चर लिटिल कॉम्प्लिकेटेड आलं, जर हे स्ट्रक्चर असं आलं तर मी काय नंबर लिहीन? यामध्ये ऑलवेज बाय टॉप प्रायोरिटी ऍज आय सेड मला लॉंगेस्ट कार्बन चेन भेटल्यावर मला नंबरिंग करायला लागतं आणि नंबरिंग मध्ये फर्स्ट प्रायोरिटी फंक्शनल ग्रुपला असते. सो जिथे फंक्शनल ग्रुप आहे त्याला मी लोएस्ट नंबर देते. सो दिस इज माय फर्स्ट नंबर 2, 3, 4. सो इट शुड बी 3 methyl butanol. I'm not putting 1 for aldehyde group because always the aldehyde group is present at the terminal carbon atom and the terminal carbon atom मी एकच धरते. समजतंय? Are you all understanding this? कळतंय का? हॅलो हॅलो, कळतंय का? बोर झालात का? कळतंय मॅम. बोर झालाय का? हॅलो एव्हरीवन, नाही मॅम. समजतंय का सगळ्यांना? तन्वी, कनिका, यश, मेहर प्रसाद, वरुण, ओमकार. तो कुठे गेला? कळतंय मॅम. तो अजून एक होता ना, कोण गेला याच्यातला? तो ईशान कुठे गेला? हे समजतंय का? हे क्लिअर होतंय का ही गोष्ट? Yes, ma'am. ह्या गोष्टी प्लीज समजून घ्या. आता पुढचा हे केल्यावर मला या ग्रुपमध्ये, सॉरी, in this group, what I mean to say, look, this group is common. आता मी या ग्रुप बद्दल बोलते. या ग्रुप मधला याला कार्बोनिल कार्बन ऍटम म्हणतात. दिस इज कॉल्ड ऍज कार्बोनिल कार्बन वेअर वन इट्स अटॅच टू डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो पहिला यातला ग्रुप होता अल्डिहाइड वेअर R is C डबल बॉन्ड OH किंवा मी ह्याला RCHO असं पण म्हणू शकते. But for me, this is the correct representation. कारण यातनं मला क्लिअरली कळतं की द कार्बन इज विथ द कार्बोनिल कार्बन अँड इट इज अटॅच टू हायड्रोजन. कळलं? एक्सेप्ट H
methanol, rest are will be CH3 or C2H5 like that. दुसरा ग्रुप आहे कीटोन. कीटोन मी अजून सांगितलं की अल्डिहाइड नेहमी टर्मिनल कार्बन ऍटमला असतो. दिस इज माय कीटोन स्ट्रक्चर. This is my ketone structure. As I said, again, this carbonyl carbon atom group is present. Now, let's see the two possibilities. When R is equal to R dash, म्हणजे जर माझा R CH3 असेल, कोण लिहितंय? कोणी केलं हे? R जर CH3 असेल तर R dash CH3 आहे, तर CH3 C double bond O CH3. So this is what? Count the number of carbon atom. Propane replaced E by ONE, propanone. So this is propanone. Let's see the second possibility. When R is not equal to R dash, म्हणजे माझं R CH3 आहे आणि R dash C2H5 आहे. तर माझं स्ट्रक्चर काय बनतं? 1 2 3 4. सो 4 कार्बन ऍटम. यामध्ये मला इथे अजून एक गोष्ट मेन्शन करायला लागते की जर अल्डिहाइड ग्रुप टर्मिनल कार्बन ऍटमला असेल तर look at the ketonic group, it is always present in the middle of the carbon series. So it is, look, 1 2 3 4. So इथे मी butane replaced E2 on. झेप्या समजतंय? So we have seen Okay. possibility when R is equal to R dash. इथे लिहायची गरजच नाही because it's left to right केलं, right to left केलं, 2 propanone येणार आहे. But with the increasing number of the R dash group, you have to mention to which carbon atom this carbonyl carbon is present. Unlike aldehyde, which is always present at the terminal carbon atom, ketonic group is present in the middle of the carbon series. समजतंय? कळतंय? समजतंय? मग हीच जर बेन्झीन रिंगला अटॅच्ड असेल, if the same group is present to the benzene ring, it is what? Methyl benzenone. Like that. समजतंय? कळतंय? So after this, let's आपण बेन्झीन नंतर बघूया. थोडं आता आपण सोपं करत अवघडकडे जाऊया. So after that is carboxylic acid. As I said, I'm still on the C double bond O group, and the carboxylic acid, as I said, it is having OH, or I can put down like this. Okay, so याच्यामध्ये सुद्धा HCOH, which is methanoic acid, replaced E by OIC acid. एक स्ट्राइकिंग सिमिलॅरिटी अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आहे की जस्ट लाईक अल्डिहाइड, द कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप इज ऑल्सो प्रेझेंट ऍट द टर्मिनल कार्बन ऍटम. सो लुक एट दिस. मी कुठेही लिहिला, मी हा ग्रुप असा पण लिहू शकते, मी कुठेही जरी लिहिला तरी याच्यामध्ये 2 कार्बन इथेनॉइक ऍसिड, 4 कार्बन ब्युटेनॉइक ऍसिड, 3 carbon propanoic acid. So just like aldehyde, we never have to mention the number because aldehyde and carboxylic acid will be always present at 1 carbon atom, that is terminal carbon atom. समजतंय? कळतंय? Clear? हो मॅम. Okay. हो मॅम. अजून एक ग्रुप आहे जिथे तो माझा कार्बोनिल कार्बन ऍटम येतो, ज्याच्यामध्ये look at this structure. R OH चा O is replaced by R dash. This is my ester group. कारण ester कसा बनतो? You have done this reaction at the school level. Alcohol plus carboxylic acid. Carboxylic acid. This is my carboxylic acid. Catalyst concentrated H2SO4. काय होतं? तर OH चा H गेला, हा H गेला, आणि इट फॉर्म्स व्हॉट? वॉटर रिप्लेस झालं आणि उरलेला जो ग्रुप आहे RCOO R dash. दिस इज माय एस्टर ग्रुप. दिस इज माय एस्टर ग्रुप. तुम्ही ह्याचा फोटो काढलाय? मी सेकंड पेज यूज करू? एक मिनिट मॅम.
मी क्लिअर करू बोर्ड? हो मॅम. सो आपण एस्टरचं नॉमनक्लेचर बघत होतो. ऍज आय सेड, इट इज RCOOR dash, or I can pen down like RCOOR dash. One are the same. The ester group is been formed by the reaction between the alcohol and carboxylic acid to form ester, which is a fruity smell substance. Okay, again, let's see the possibility of the nomenclature. When R is equal to CH3, R dash is equal to CH3, काय होईल ते स्ट्रक्चर? इथे नाव देताना ऑलवेज रिमेंबर, इथे हा ग्रुप आहे मिथाइल, 2 कार्बन ऍटम, इथेनोएट, मिथाइल इथेनोएट. R is not equal to R dash. अजून आपण R च C2H5 असेल, R dash पण C2H5 असेल, तर मी नाव कसं देईन? लुक ऍट दिस, लुक ऍट दिस. मी नाव कसं देईन? या O च्या नंतरच्या इथाइल ग्रुपला एकत्र केलं. इथाइल 2 आणि 1 3, प्रोपेनोएट. If R is equal to CH3, R dash is equal to C2H5, then look at the structure. What should be the structure? Ethyl इथेनोएट, इथाइल इथेनोएट. समजतंय? कळतंय? आर यू अंडरस्टँडिंग? किंवा मी इथे C2H5 दिलं आणि R dash is CH3, तरी माझं स्ट्रक्चर कसं बनेल बघा. मिथाइल, मिथाइल 2 आणि 1 3, प्रोपेनोएट. मिथाइल प्रोपेनोएट. समजतंय? कळतंय? हो मॅम, कळतंय. सगळ्यांना कळतंय? आपल्याला पुढे नेक्स्ट इयर हे एस्टर ग्रुप सगळे याचा स्टडी करायला आहे. सो हे नॉमनक्लेचर इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो फॉर मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासूनचे सगळे फंक्शनल ग्रुप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. यानंतर अजून एक ग्रुप आहे विच इज इथर ग्रुप. इथर इज अन एक्सलंट ऑर्गॅनिक सॉल्वंट. जसं वॉटर एक सॉल्वंट आहे, तसं दिस इज अन एक्सलंट ऑर्गॅनिक सॉल्वंट. ह्याला म्हणतात इथर ग्रुप. यामध्ये परत R इज इक्वल टू R डॅश, CH3, CH3. सो याचं नाव मी काय लिहीन? दिस IUPAC नेम एस्टरच्या उलट आहे. एस्टर मध्ये मी काय करते, तर शेवटच्या ग्रुपला मी आधी घेते, शेवटच्या ग्रुपला मी आधी घेते. मी इथर मध्ये काय करते, पहिल्या ग्रुपला ऑक्सिजन बरोबर जोडते. मिथॉक्सी मिथेन. सॉरी, C2H5. इथॉक्सी इथेन. ओके. नेक्स्ट, आता R is not equal to R dash. So if it's CH3, R dash is C2H5. So काय माझं स्ट्रक्चरचं इथरचं नाव येईल? सो अनलाइक एस्टर, मी या स्ट्रक्चरला इथे करते. सो एक कार्बन, सो मिथॉक्सी इथेन, मिथॉक्सी इथेन. जर उलट घेतलं, आता माझा R C2H5 आहे आणि R dash CH3 आहे, तर C2H5 O CH3 इथॉक्सी, इथॉक्सी मिथेन, इथॉक्सी मिथेन. झेपिया, आर यू अंडरस्टँडिंग? हो मॅम. हॅलो, हो मॅम, समजतंय. बोर झालाय का? कंटाळा आलाय? हॅलो, नाही मॅम. आता फक्त 1-2च राहिलेत. सो आपले फंक्शनल ग्रुप सगळे कंप्लीट झाले. सो या उपर मला 12वी पर्यंत कुठलेही नाही आहेत. सो मला हॅलोजन केले, मी अल्डिहाइड केलं, कीटोन केलं, कार्बोक्सिलिक ऍसिड केलं, एस्टर केलं, इथर केलं. आता मला अजून काय असू शकतं, एक अमाइन आणि अमाइड. यामध्ये अमाइन म्हणजे काय? RNH2. RNH2 इज अमाइन. यामध्ये R, as I said, जर CH3NH2 असेल तर याला म्हणतात, काय म्हणतात याला? याला म्हणतात
मिथाइल अमाइन, याचं नाव आहे मिथाइल अमाइन. कळलं? आता या अमाइन मध्ये ऑलवेज इट कॅन बी प्रायमरी अमाइन, it can be secondary amine, or it can be tertiary amine. कसं? जसं मी केलं तसं primary amine is NH2, secondary amine is NH and tertiary is N. थोडक्यात जर त्या नायट्रोजनला एकच अल्काइल ग्रुप असेल तर प्रायमरी म्हणते. दिस इज माय एक्झाम्पल. जर याला फ्रँकली स्पीकिंग 3 व्हॅलन्सीज आहेत ना नायट्रोजनची, 1 2 3, सो दिस इज माय सेकंडरी अमाइन. आणि नायट्रोजनचे 3 व्हॅलन्सी R R डॅश R R डॅश. सो दिस इज माय टर्शरी अमाइन. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. हे माझं पहिल्याचं एक्झाम्पल आहे. दुसऱ्याचं एक्झाम्पल देऊ. दुसऱ्याच्या एक्झाम्पल मध्ये मी जर NH केलं आणि जर मी असं नाव दिलं R and R डॅश इज इक्वल टू CH3, सो माझं नाव येईल डाय मिथाइल अमाइन. Let's take the second possibility when R is not equal to R dash. So R is CH3, R dash is C2H5. So इथे मी जर असं स्ट्रक्चर लिहिलं तर मी ह्याचं नाव लिहिणार आहे इथाइल मिथाइल अमाइन. थोडक्यामध्ये मी अमाइन मध्ये त्या नायट्रोजनला सेंट्रल ऍटम धरणार आणि त्याचे किती सबस्टिट्युएंट आहेत? एकच सबस्टिट्युएंट असेल तर प्रायमरी, 2 असेल तर सेकंडरी आणि 3 असेल तर टर्शरी. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ R, R dash and R dash is CH3. सो जर माझं स्ट्रक्चर असं असेल, इट्स सिम्पल, इट्स ट्राय मिथाइल अमाइन. झेप्या, इज इट क्लिअर विथ यू ऑल? हो मॅम. समजताय? आता अमाइन आणि अमाइड मध्ये फरक काय आहे? जर अमाइन NH2 असेल तर अमाइड इज विथ द कार्बोनिल कार्बन ॲटम. जर हा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड एस्टर वाला आला तर तो होतो अमाइड. सो बाकी सगळं सेम आहे. सो यामध्ये काय आहे? अमाइड मध्ये मी कसं म्हणू शकते? तर R जर मी CH3 घेतला तर मी याला काय म्हणेन? मी याला म्हणते ऍसिटामाइड. कळलं? आणि आपल्याला एकच हा अमाइड एक्झामला आहे, बाकीचे अमाइड्स आपल्याला एक्झामला नाही आहेत. सो वी हॅव 10th-12th स्टँडर्डला आपल्याला अमाइड ग्रुप पण आहे, पण त्यामध्ये एकच हा ऍसिटामाइड वी हॅव टू स्टडी. बट याच्यामध्ये सुद्धा अजून जर अमाइड मी करू शकले तर त्यामध्ये मी अजून कुठले अमाइड करू शकते? सो इट कॅन बी हा एक अमाइड झाला. आणि जर असा असेल एखादा अमाइड की असा असेल तर मी याला बेसिकली म्हणेन सेकंडरी अमाइड. इट इज माय सेकंडरी अमाइड. आणि असा जर असेल तर दिस इज माय टर्शरी अमाइड. दिस इज माय टर्शरी अमाइड. सो इथे काय आहे? सो इथे एक बेसिकली मी कसं लिहू शकते हे स्ट्रक्चर? इथे एक CH3 ग्रुप लिहू शकते, इथे एक CH3 ग्रुप लिहू शकते. सो माझं याचं नाव काय येईल? तर माझं याचं नाव येईल मिथाइल ऍसिटामाइड. याचं नाव काय येऊ शकतं? या नावामध्ये मला हा असं स्ट्रक्चर असेल तर CH3 CH3 CH3. सो इट विल बी डायमिथाइल ऍसिटामाइड. झेप्या, समजतंय? इज इट क्लिअर विथ यू ऑल? दमला? हो मॅम. सो अजून एक 2 मिनिटं फक्त, म्हणजे माझे सगळे फंक्शनल ग्रुप होऊन जातील. समजताय? सो जस्ट मोर 2 minutes. ओके. जसं मी हा ग्रुप केला तसा अजून एक ग्रुप आहे मला, सेम ग्रुप अमाइड सारखाच. याला म्हणतात, हे आहे अल्काइल क्लोराइड. दिस इज माय अल्काइल क्लोराइड. सो याला म्हणतात acyl chloride. It is called as acyl chloride because this carbonyl carbon atom group is present. So याचं नाव काय आहे? याचं नाव आहे acetyl chloride. हा पण आपल्याला एकटाच आहे ग्रुप स्टडीला. acyl chloride next year we have to study. So हा एकच ग्रुप यामध्ये स्टडी करायला आहे. आणि the last one, so हे एक स्ट्रक्चर. आणि the last one is anhydride
किंवा मी त्याला ऍसिड अनहायड्राइड म्हणते. आता हे ऍसिड अनहायड्राइड तर खूप सोपं आहे. हे कसं बनतं? लुक, हा माझा कार्बोक्सिलिक ऍसिड, हा माझा दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिड. मी जेव्हा ऍड करते तेव्हा काय होतं? एकाचा एच जातो, दुसऱ्याचा OH जातो आणि मायनस H2O it forms this. It forms this. So this is my acid anhydride. So acid anhydride is formed by removing the water molecule from 2 carboxylic acid आणि या स्ट्रक्चरला म्हणतात acid anhydride. जर R is equal to CH3, R dash is equal to CH3 तो एकमेव आहे, तर याला म्हणतात ऍसेटिक अनहायड्राइड. दॅट्स ऑल. इथे आपले सगळे फंक्शनल ग्रुप झाले. सो स्टार्ट्स फ्रॉम द हॅलो ग्रुप, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहॉल, मग एस्टर, मग इथर, मग याचाच हॅलो मध्ये असाइल क्लोराइड विथ द C डबल बॉन्ड O, अमाइन, अमाइड, एवढे सगळे, आणि द लास्ट इज ऍसेटिक अनहायड्राइड ग्रुप. एवढे सगळे फंक्शनल ग्रुप आपल्याला स्टडी करायला आहेत. सो कळतंय का मी काय सांगते ते? सो या पलीकडची ऑर्गॅनिक केमिस्ट्री वी डोंट हॅव टिल युअर 12th स्टँडर्ड गेट्स ओव्हर. सो आर यू ऑल अंडरस्टँडिंग? सगळ्यांना कळतंय? एव्हरीवन? हो मॅम. So I'll end today's session. Yes, So I ma'am. hope तुम्हाला